सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. समोरील व्यक्ती तुम्हाला नेहमी घालून पाडून बोलते. घरातलीच व्यक्ती समजून घेत नाही. शेजारच्या व्यक्तींचा सुद्धा अतिशय त्रास आहे. नात्यातले लोक सुद्धा घालून पाडून बोलतात, तर कधी फोनवर भांडण करतात, तर कधी काही ना काहीतरी छोटे मोठे वाद हे आपल्या घरापर्यंत येतात. घरातील किंवा बाहेरील कुठलीही व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही. अगदी प्रत्येक गोष्टीत आपल्याला टॉर्चर केलं जातं, आपल्याला टार्गेट केलं जातं. असह्य वेदना ह्या सगळ्या गोष्टींमुळे होत असतात. आता ह्या सर्व गोष्टींचा त्रास खूप होतो. ह्या सर्व गोष्टींचा त्रास कमी करण्यासाठी मी तुमच्यासाठी एक खास उपाय घेऊन आले. हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आपल्याला माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या वेळेला आपण रेमेडीज करत असतो त्याचा 100% नाही तर त्याचा 1000% आपल्याला फायदा होत असतो. आता हा जो उपाय आहे हा तुम्ही एखाद्या शत्रूसाठी करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या घरातल्याच व्यक्तींपासून जर त्रास होत असेल तर त्या व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारचे नियम अटी लागू नाही, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कुठल्याही प्रकारच्या नियम किंवा अटी ह्या नसतातच. ह्यात फक्त असतो तो फक्त आपलं जे मन आहे, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे आपलं अगदी स्थिर असायला हवं. आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायला हवे. त्यासाठी ही आपण स्वतः बदललो म्हणजे आपण स्वतः पॉझिटिव्ह झालो की आपल्याला तेच हवं आहे. जे पाहिजे तेच मिळतं, जे ब्रह्मांड देतं आणि ते आपल्यासाठी पाहिजे असतं, म्हणजे आपल्यासाठी योग्य असतं. आता आपण त्यासाठी काय करायचं? तुमच्या घरातली किंवा बाहेरची, शेजारची, नात्यातली कुणीही व्यक्ती असो, त्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या उपायासाठी एक तुम्हाला वहीचं पेपर लागणार आहे. अगदी प्लेन पेपर लागणार आहे. त्याच्यावर काहीही लिहिलेलं नको. त्या वहीच्या पहिल्याच पेजवर लाल रंगाच्या पेनाने आपल्याला लिहायचं आहे, धन्यवाद युनिवर्स. मराठीत लिहा किंवा इंग्लिशमध्ये लिहा, थँक्यू युनिवर्स. मराठीत लिहिलं तर धन्यवाद ब्रह्मांड असं लिहा. त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जी तुम्हाला अतिशय त्रास देते. मग तुमचा नवरा का नाही असो, तर तुम्हाला लिहायचं आहे, पहिलं लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स. त्यानंतर लिहायचं आहे उदाहरणार्थ, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणजे का आपल्याला उलट का लिहायचं आहे, तर तुमचा नवरा तुम्हाला जरी त्रास देत असेल तरी पण तुम्हाला पॉझिटिव्ह लिहायचं आहे की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो किंवा माझी सासू माझ्यावर खूप प्रेम करते किंवा माझी नणंद माझ्यावर खूप प्रेम करते. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 2च ओळी लिहायच्या आहेत. त्यानंतर ह्या 2 ओळी तुम्हाला कंटिन्यू 51 वेळेला लिहायच्या आहेत. हा पेपर तुम्ही ज्या वेळेला 51 वेळेला लिहितील त्या वेळेला ह्या पेपरची घडी करायची आहे. उजव्या हाताच्या मुठीत हा पेपर ठेवायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स त्याला द्यायचे आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याला बोलायचं आहे की धन्यवाद युनिवर्स, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणजे जी तुम्ही इच्छा लिहिली असेल त्या पद्धतीने बोलायची. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो पेपर आहे, एखादी कापूरची वडी घेतली तरी चालेल आणि त्या वडीवर ठेवून हा पेपर पेटवून द्यायचा. राहिलेली राख घराच्या बाहेर ब्रह्मांडात फुंकून टाकायची. 21 वेळेला बरोबर 51 वेळेला बरोबर लिहायचं आणि 21 दिवस हा उपाय करायचा आहे. 21 दिवस काय, ज्या दिवशीपासून तुम्ही हा उपाय करतील त्यावेळेला 2-3 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की ही व्यक्ती आता आपल्याशी खूप चांगली वागते, तर त्या दिवशीपासून हा उपाय स्टॉप करायचा. बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या तुम्ही ज्या वेळेला रेमेडी करता, एका श्रद्धेने विश्वासाने करता, त्यावेळेला 1000%, 100% नाही तर 1000% त्या रेमेडीज आपल्यासाठी काम करत असतात. तर ही रेमेडीज नक्की करून पहा आणि तुम्हाला हा आजचा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.